सांगलीच्या विटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आपल्या खात्याचा संपूर्ण कोटा देण्याची तयारी दर्शवली आहे। पडळकर हे बहुजनांचे खरे नेते असून त्यांच्यासाठी मुद्द्याने आणि गरज पडल्यास बुद्ध्याने लढण्याची तयारी असल्याचं गोरे म्हणाले। सांगलीच्या विटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आपल्या खात्याचे संपूर्ण बजेट कोटा देण्याची घोषणा केली आहे। पडळकर हे सर्वसामान्यांच्या व्यथा मांडणारे आणि व्यथा सोडवणारे बहुजनांचे नेते असल्याचे गोरे यांनी सांगितले। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे माण खटाव भागात पाणी पोहोचले आणि 5 कारखाने उभे राहिल्याचेही त्यांनी नमूद केले। दुष्काळमुक्तीसाठी निवडणुकीत उभे राहिल्याचे सांगत गोरे यांनी भागातील प्रगतीचा दावा केला। मनापासून सांगेल, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा, सामान्य माणसाचं दुःख मांडणारा, गोरगरिबांचा व्यथा मांडणारा, बहुजनांचा व्यथा मांडणारा, आज फक्त व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत, पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला कधीच नेणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद पडळकर आहे। आजपर्यंत मला सांगा, गोपीचंद एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा। एका हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची, त्याला पुढे घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची। पण जशी लढाई करायला लागेल तशी लढायची तयारी असते। कधी मुद्द्याची कधी मुद्द्याची जी वाटेल ती लढाई करायची ताकद त्याच्यामध्ये आहे। असा नेता या भागाला लाभला आहे। माझी विनंती आपल्याला आहे, आपण असं नेतृत्व वाढवलं पाहिजे, फुलवलं पाहिजे, अशा नेतृत्वाच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं पाहिजे। ही बहुजनांची नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही, कुणी राहू देत नाही, तेव्हा उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे।